आणि आता क्षणाची मोठी बातमी हाती येते ती म्हणजे अशी की वर्षा निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे वर्षा, या निवासस्थानाच्या बाहेर घोषणाबाजी केली जाते। ही घोषणाबाजी नेमक्या कोणत्या कार्यकर्त्यांकडून होते माहीत नाही, पण आज दुपारी जर आपण पाहिलं तर धनगर आरक्षणाच्या विषयाला घेऊन धनगर आंदोलकांनी हे इथं देखील धनगर आंदोलक जे ते पोहोचलेले आहेत। आज मुळातच त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मंत्रालयावरती धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला होता आणि आता मंत्रालयातल्या आंदोलनानंतर आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर देखील आंदोलन जे ते केलं जाते, घोषणाबाजी केली जाते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, काय माहिती? विशाल, पाहू शकतो आपण धनगर समाज जे आहे आपण आपल्याला आक्रमक झालेला आपल्याला पाहत आहे। आपण पाहू शकतो वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी जे धनगर आंदोलक आहे ते आपल्याला आंदोलन आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसातच तुम्हाला GR काढून तुमची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील किंवा तुम्हाला अंमलबजावणी केली जाईल, परंतु 15 दिवस उलटून गेले असूनही मुख्यमंत्री यांची कोणती अंमलबजावणी झाल्याचं पाहायला मिळत नाही। त्यामुळे जे धनगर समाज आहे आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो धनगर समाज काही महिला असतील मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही ही घोषणाबाजी वर्षा निवासस्थानाच्या बाहेर सुरू आहे। अजूनही घोषणाबाजी वर्षा निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहे। येळकोट जय मल्हार अशी देखील घोषणा झालेली पाहायला मिळत आहे। एकीकडे मंत्रालयात देखील आपण पाहिलं तर आंदोलन करताय, एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील आंदोलन करते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसातच GR काढून अंमलबजावणी केली जाईल धनगर आरक्षणाबद्दल, परंतु 15 दिवस उलटून गेलेलेही पाहताना 15 दिवस उलटून गेलेले आहेत तरीही कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। त्यामुळे धनगर समाज आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। विशाल, श्रीकृष्ण, तसंही आज धनगर समाजाच्या वतीने मंत्रालयामध्ये आंदोलन करण्यात आल्याचं आपण पाहिलं। म्हणजे आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल हा इशारा जो होता तो कार्यकर्त्यांनी दिलेला होता, पण हे देखील कळतंय की मुख्यमंत्र्यांची तब्येत आज बरोबर नाहीये आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने कॅबिनेट बैठक देखील रद्द करण्यात आली। पण अशा वेळी त्यांच्या वतीनं या आंदोलकांशी बोलण्याकरता कोणी पुढे येतंय का? नक्कीच मुख्यमंत्री आज तसं पाहायला गेलं तर आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावरती 4 वाजता कॅबिनेट बैठक बोलवण्यात येणार होती, परंतु मुख्यमंत्रीची तब्येत ठीक नसल्या कारणामुळे जी कॅबिनेट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। आणि पाहायला गेलं तर मंत्रालयात एकीकडे मंत्रालयात जे आंदोलक आहेत आक्रमक झालेले पाहायला मिळतात, जे जाळ्यांवरती आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळेल, आणि दुसरीकडे शासकीय वर्षा निवासस्थानी शासकीय निवासस्थानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानीच्या बाहेरच आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळेल। आणि आंदोलक देखील घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे की येळकोट जय मल्हार आमच्या अंमलबजावणी अजूनही झाली नाही, त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही, आणि या आंदोलनात महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि खरं तर पाहायला गेलं तर आपला जो पिवळा गमछा देखील आपल्याला व्हिडिओमध्ये पाहू शकतो आपण, पिवळा गमछा देखील आपल्याला भिरकावताना दिसत आहेत। आणि खरं तर पाहायला गेलं तर पोलिसांकडून देखील आता आंदोलनकर्ते आहेत त्यांना देखील ताब्यात घेतला किंवा त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न हे दिसत आहे। श्रीकृष्ण, आता ही आंदोलनाची दुसरी वेळ आहे, मंत्रालयातलं एक हे आंदोलन आणि आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर झालेलं हे एक आंदोलन। पण ठीक आहे, मुख्यमंत्री तिथं उपस्थित नसावेत कारण प्रकृती अस्वस्थ्यामुळे अर्थात त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। अशा वेळी माझा प्रश्न असा होता की मुख्यमंत्री नसले तरी त्यांच्या वतीने यांच्याशी म्हणजे आंदोलकांशी बोलण्याचा कोणी प्रयत्न करताय का? याबद्दल सूत्रांकडून कळू शकलंय का? अद्यापही विशाल, अद्यापही कोणती अशी जी मुख्यमंत्री असतील यांच्या कार्यालयाकडून कोणती जे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी उपस्थित नसले तरी आंदोलक जे आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील कोणतीही सूचना किंवा या आंदोलनकर्त्यांसोबत कोणतीही चर्चा आपल्याला करताना पाहायला मिळत नाहीये। आणि खरं तर सकाळपासूनच ही दुसरी वेळ जी आहे, पहिली म्हणजे मंत्रालयात जे आंदोलन करण्यात आले आणि दुसरी म्हणजे वर्षा या शासकीय निवासस्थानी आंदोलनकर्ते आपल्याला आक्रमक झायला पाहायला मिळते। येळकोट जय मल्हार अशी देखील घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आमची देखील मागणी पूर्ण करा, 15 दिवस उलटून गेले आहेत तरीही अजूनही कोणताही अंमलबजावणी किंवा कोणतीही जी करण्यात आलेली नाही। आणि खरं पाहायला गेलं तर त्यामुळे हे आंदोलनकर्ते जे आहे आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। विशाल, पण
धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल श्रीकृष्ण. आपण बघतोय वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आता धनगर आंदोलक जे होते ते जमा झालेले होते. त्यांनी घोषणाबाजी केली. आज दुपारी त्यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवरती उड्या घेत घोषणाबाजी केली. तिथे देखील आंदोलन झाल्याचं आपण पाहिलं.